नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा आवडता सूत्रसंचालक आतिश पाटील आणि आपण पाहताय माझं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे अँकर आतिश पाटील. आणि आपला विशेष भाग सुरू आहे विचार, चर्चा आणि बरंच काही. बऱ्याच चर्चा, बरेच विचार आपण लोकांचे ऐकतोय, परंतु खऱ्या अर्थानं समाजामध्ये असा एक विचार आहे ज्यांच्या अनुभवाची गरज समाजातल्या प्रत्येक माणसाला आहे, प्रत्येक तरुणाला आहे, प्रत्येक तरुणीला आहे. तो विषय म्हणजे काय, तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तरुणांना मार्गदर्शन करणारी एक अशी पिढी जी असते ज्येष्ठ, श्रेष्ठ, अर्थातच म्हातारपण. तर अशा ज्येष्ठांचा अनुभव काय, त्यांचं जीवन कसं सुरू आहे, हे अगदी या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पाहूया, आनंद घेऊया आणि थोडासा अनुभव देखील घेऊया ज्येष्ठांसोबत. नमस्कार मित्रांनो. बरं, प्रत्येक माणसाचा जन्म झाल्यानंतर माणसाला 3 अवस्थांमधून जावं लागतं. पहिलं म्हणजे बाळपण, दुसरं तरुणपण आणि तिसरं म्हातारपण. मग अशा म्हातारपणामधला, बालपणामधला आणि तारुण्यामधला फरक तो काय, तर आज आपण यांच्याकडून जाणून घेऊया की तारुण्य आणि म्हातारपण यातला फरक तो काय. तारुण्यात माणूस कधीच कुणाचा नसतो. समोर येणारी सर्व आव्हाने पेलण्याची त्याच्यात ताकद असते आणि ती आव्हानं पुढे जाण्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. म्हातारपणात मात्र त्याला ह्या आव्हानांना सामोरे जाताना खूप अडथळे येतात आणि तो मागे पडतो. बरं, मला सांगा, तुम्ही म्हातारपण या अगदी शेवटच्या टप्प्याकडे कसं बघताय. हा शेवटचा टप्पा सर्वांना आनंद देऊन आणि जगाला काहीतरी देऊन पूर्ण करावा असंच मला वाटतं. जाणत नाही, कारण मी अजून स्वतःला तरुणच समजतो आणि जवळजवळ वयाची 100 वर्षापर्यंत नक्कीच गाठील, जर अपघात काही नाही झाला तर. पण स्वतःहून असं 100 गाठणारच हे निश्चित आहे. कसं आहे, माणसाच्याकडे धीट विचार असले पाहिजेत, माणसाकडे अगदी मी म्हणेन की सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. आणि तो सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्याकडे की आता 70 आहे पण मी अजूनही 30 वर्ष जगू शकतो जर ईश्वराच्या मनात असेल तर. अपघात झालं पाहिजे. कधी कधी कसं असतं, आपली इच्छा असते पण नियतीच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. पण आम्ही त्या परमेश्वराला प्रार्थना करू की तुमचं 100 वर्षाचं जे स्वप्न आहे ना, ते परमेश्वर नक्कीच पूर्ण करेल. मध्ये म्हातारपणी आलेलं तुम्हाला सगळ्यात सुख कुठलं वाटलं. म्हातारपणी मला सर्वात माझ्या अर्धांगिनी माझ्या कायमची स्वरूप जवळ राहिली आणि माझ्या मुलांनी मला अजून परत शाब्दिक किंवा शारीरिक दुःख दिलंच नाही आणि त्याचा मला खूप आजपर्यंत अभिमान आहे. 60 नंतर एखादा माणूस गार्डनमध्ये चालायला येतो, फिरायला येतो, संगीताची आवड ठेवतो किंवा वाचनाची आवड ठेवतो, त्या माणसाची मानसिकता चांगली असते असं म्हणतात. पण जी माणसं 60 नंतर घरात असतात त्यांच्या मानसिकतेमध्ये आपल्याला फरक जाणवतो. तर त्या माणसांना तुम्ही काय सांगाल. नाही, असं नाही आहे की त्यांची मानसिकता खराब आहे म्हणून त्या बाहेर पडत नाहीत. त्यांना ती सवय झालेली आहे. आता आम्ही नोकरी करत होतो त्यामुळे आम्ही जनरली घराच्या बाहेरच जास्त होतो. त्यामुळे आता जर आम्ही घरात ठेवलं आम्हाला कोणी, तर आम्हाला कोंडल्यासारखं होईल. पण ह्या बायका वर्षानुवर्ष स्वयंपाकघर आणि हे सांभाळतात, त्यामुळे त्यांना तेथून बाहेर येणं काही विशेष वाटत नाही. कारण त्यांना जर त्या बाहेर आल्या तर कदाचित त्यांना असं वाटेल की आपण आपल्या कर्तव्यात चुकतोय. एक प्रकारचा गिल्ट त्यांच्या मनात येईल. आणि आम्ही जर घरात राहिलो तर आम्हाला असं वाटेल की आम्हाला खूप काहीतरी आम्ही कोंडवाड्यात कोंडले गेल्यासारखे आहोत. तो गिल्ट त्यांच्या मनात येईल. आणि असंही असू शकेल, असं नाही की मानसिकता नसेल म्हणून, पण सरसकट आपण असं मोजू शकत नाही. काही बायकांचं असू शकेल कारण त्या माणसाच्या आरोग्यासाठी एक उत्तम वयोमर्यादा 35 ठरवली गेली. म्हणजे 35 नंतर माणसाला सगळे त्रास सुरू होतात. मग डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, सांधे दुखणे असेल, या सगळ्या गोष्टी सुरू होतात. तर एकंदर 35 नंतर किंवा 50 नंतर, 60 नंतर माणसानं स्वतःच्या आरोग्य, खाण्यापिण्यावर नियंत्रण, झोपेवर नियंत्रण, आपल्या बोलण्यातलं नियंत्रण ठेवलं तर आपण घरामध्ये चांगला सुखी राहू शकतो. घरामध्ये सुनी किंवा बायकोची कचकच करणं याच्यात समाधान नसतं. समाधान आपल्या ह्याच्यामध्ये आहे, वागण्यावर आहे. आपलं पाणी आपणच घ्यायचं, सुनेला सांगायचं नाही बाबा आण, हा समाधान आहे. कारण तो एक ऑर्डर होते. आपले जोपर्यंत हातपाय चालतात तोपर्यंत आपण ह्या सर्व गोष्टी करायला पाहिजेत. उगाच कोणाला काय. बरं, मला सांगा, तारुण्याकडे आणि म्हातारपणाकडे तुम्ही कसं बघताय. तारुण्य माणसाने जशी जशी प्रगती आपली करता येईल तितकी आपण केली पाहिजे. तारुण्यात जेवढी कर्तव्य आपण ज्या ज्या ठिकाणी आहोत त्या त्या ठिकाणी आपल्या जवळ असले, आपल्या अंगी आलेली कर्तव्य आपण पार पाडली
पाहिजेत आणि ती पार पडत असतानाच म्हातारपणाचा पण विचार आपण केला पाहिजे की उद्या म्हातारपणी मला कोणताही त्रास होणार नाही, त्यासाठी पण आपण विचार करून म्हातारपणातच त्याची व्यवस्था केली पाहिजे किंवा त्याचा विचार केला पाहिजे, तरच तो तारुण्यात पण चांगला जगेल आणि म्हातारपणी पण त्याला चांगलं जगता येईल. म्हातारपणामध्ये एकंदर शरीर अस्वस्थ असतं, शरीराला त्रास असतो, तर शरीराला त्रास होऊ नये यासाठी तुम्ही काय काळजी करता? अस्वस्थपणा वाटतो त्यासाठी आम्ही हिंडणं फिरणं, कुठेतरी गाण्यांची हे प्रॅक्टिस करणं किंवा ऐकणं, कवी संमेलनामध्ये आम्ही भाग घेतो. बरं वाटतं आम्हाला. दर 7 तारखेचं कवी संमेलन होतं आणि विशेष म्हणजे काय, कोमल सापवने आमचा माझा जो हे साजरा केला वाढदिवस, म्हणजे सर्टिफिकेट देऊन नागरिकत्व म्हणून मला जे हे दिलं ते आम्हाला खूप आनंद वाटला. त्याने आम्हाला आता तारुण्य तर सगळ्यांनाच येणारच आहे बालपण गेल्यानंतर. मग त्या तारुण्यामध्ये बालपणाचं जे काही बालपणापासून माणूस शिकतो तेव्हा तो तारुण्यात पुढं जात असतो आणि त्या तारुण्यातली कर्तव्य जर त्या माऊलीने, त्या माऊलीपासून जन्माला आलेल्या लेकरांनी जर पार नाही पाडली तर तिला दुःख होणारच. बरं, अशी एखादी घटना किंवा अशी एखादी गोष्ट जी आठवल्यानंतर तुम्हाला त्रास होतो? नाही, दुःख झालं, त्रास झालं आहे की ज्यावेळेला आमची ट्रिप गेली होती रायगड किल्ल्यावरती आणि सगळी मुलं एसटीत बसली होती, आम्ही पण एसटीत बसलो होतो आणि घाट चढत असताना नेमका एका कडेला तो मोठा ड्रम लावलेला होता, तो अर्धवट कापलेला होता आणि एस टीवाल्याने जरा मागं घेतली वळणावर एस टी आणि ते चाक पूर्ण त्या डब्यामध्ये अडकलं आणि गाडी अशी कलटी झाली असती तर पूर्ण खाईत लोटली असते आणि काय मोठा भयंकर प्रसंग आमच्या जीवनात आला असता की आमच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू किंवा आमचा मृत्यूसुद्धा आम्हाला बघता आला नसता. पण ईश्वराची कृपा की त्यावेळेला ते चाक त्या खड्ड्यात ड्रमात अडकून राहिलं आणि मग कंडक्टरनी, ड्रायव्हरनी आणि शिक्षकांनी एक विद्यार्थ्यांना, एकेका शिक्षिकेला हाताला धरून बाहेर काढलं. तो प्रसंग आजही आठवला तर अंगावर काटे उभे राहतात की असा प्रसंग आयुष्यात कोणाच्या प्रवासात येऊ नये. बरं, साठीनंतर म्हणजे जे म्हातारपण येतं, म्हणजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते म्हातारपण नाही आहे, पण तरी समाजानं त्याला एक म्हातारपण असं नाव दिलं आहे. पण त्या वयामध्ये आल्यानंतर त्या वयाच्या लोकांनी कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे? नाही, जगणं म्हणजे कसं माहिती आहे का, एक मुळात माणसाने स्वतःला शिस्त लावायला पाहिजे. जो माणूस बेशिस्त किंवा नुसता बसला तो खापला. तर सकाळी लवकर उठणं, मॉर्निंग वॉकला जाणं, पेपर वाचणं, विरुंगा म्हणून टी व्ही बघणं, बातम्या बघणं, समाज अपडेट जसा आहे त्याप्रमाणे तुम्ही राहायला पाहिजे. आणि नुसते उपदेश करून चालत नाही. आमच्या जमान्यात असं होतं, आमच्या जमान्यात तसं होतं, तुम्हाला कोण विचारत नाही. अहो, काल घडलेली गोष्ट आज लोकांना आठवत नाही, तर तुमचा इतिहास सांगून काय फायदा. तर जे आवश्यक आणि विचारलं तरच सल्ला द्यावा, हा त्यातला एक गुण घेण्यासारखा आहे की आपला ज्येष्ठ आहे म्हणून सगळ्याच गोष्टी ॲडवाईस करत राहायचं न विचारता, मग अशा माणसाला किंमत शून्य असते. म्हणून माणसाने आपल्या इज्जतमध्ये राहायला पाहिजे, तर समाज तुमची इज्जत करेल. माझं म्हातारपण खूप छान आहे. मुख्य म्हणजे मला असं जाणवतं की माझा जो आत्तापर्यंतचा प्रवास आहे, बालपण, तरुणपण आणि आत्ता वृद्धत्व, नाही, मला स्वतःला म्हातारी म्हणत नाही, मी अजून 17 वर्षाचीच आहे. परंतु हा जो काय आहे ते असं वाटतं की आत्ता काय म्हणतात त्या कक्षा विस्तारलेल्या आहेत, जगात कसं वागावं, कसं बोलावं हे पूर्वीपेक्षा आता जास्त चांगलं समजतंय. आणि म्हातारपण सुखात आहेत. 2 मुलं माझी बाहेर आहेत, 2 उरण इथेच आहेत, बॉम्बेमध्ये आहेत आणि सुना खूप छान आहेत, काही प्रॉब्लेम नाही त्यांच्याबरोबर. थोडासा कधीतरी मुलांबरोबर तू मॅमे होतं, पण ते त्यांना शिस्त लावण्याकरता किंवा. बरं, मला सांगा, म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं सांगितलं गेलेलं आहे. अगदी लहानपणापासून ज्या काव्यात्मक पंक्ती असतील, लेखकांचं वर्णन असेल किंवा सिरियल असतील, चित्रपट असेल, या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचं वर्णन असंच केलेलं आहे. मग असा एखादा किस्सा किंवा असा एखादा अनुभव म्हातारपणामध्ये, जेव्हा एखादी सुंदर स्त्री किंवा एखादी सुंदर मुलगी म्हातारपणामध्ये एखाद्या म्हाताऱ्यासमोरून जाते, त्यावेळेस मन तरुण झाल्यासारखं वाटतं का? वास्तविक हा प्रश्न तुमचा ऐन तारुण्यामधलाच असावा, तसं ह्या वयात मात्र शक्य होत नाही आणि ते होऊ नये याची खबरदारी म्हातारपणात घ्यायलासुद्धा हवी. म्हणून घेताना देखील तारुण्य चांगलं वाटलं की म्हातारपण? नाही, दोन्ही सगळंच चांगलं आहे. कारण मुळामध्ये आमचं बालपण खूप आनंदात गेलं. आईवडील सुशिक्षित असल्यामुळे योग्य संस्कार, योग्य शिक्षण आम्हाला मिळालं. त्याच्यामुळे
तारुण्यात जरी पदार्पण केलं तरी तारुण्यातला काळ पण आमचा खूप सुखाचा गेला आणि इवन निवृत्तीकडे आल्यानंतर सुद्धा अजून आम्ही आनंदातच आहोत की आम्हाला असं कुठल्या प्रकारचे क्लेश किंवा दुःख नाही, सामाजिक नाही, बौद्धिक नाही, नातेवाईक नाही, सगळ्यांच्यात आम्ही आनंदाने राहतो. बरं, एकंदर काय माहिती आहे का, आपण एखाद्या झाडाकडे पाहतो ना, झाडाकडे तेव्हा उन्हाळा आल्यानंतर झाडाची पानं सुकून गळून जातात आणि नंतर मग परत हवामान बदललं, वातावरण बदललं की त्याला नवीन पालवी फुटते. माणसाचं देखील तसंच असतं. हो, माणसाकडे कसं असतं की माणसाचं वय वाढत जातं, परंतु माणसाच्या विचारांची पालवी ही मनामध्ये फुलत जाते. बल्कि घरच्या माणसाने म्हातारपणामध्ये कशी साथ द्यावी? घरच्या माणसांनी एक जाणीव ठेवायला हवी की आपल्याला बाळपणापासून आईनं तारुण्यापर्यंत ज्या काही सुखवस्तू आहेत किंवा जे जे हवं ते पूर्ण देऊ शकाल अशी अपेक्षा मात्र करायला हवी आणि त्याच पद्धतीने त्यांनी जगायला हवं. म्हणजे जसे तुमचे विचार आहेत तसं तुम्हाला त्याचं फळ मिळतं. आणि मला वाटतं की मला असा कुठचाही क्षण नाही आहे की ज्याच्याने मला दुःख होईल. माझे सासरच्याकडचे लोक जेव्हा माझे सासू सासरे हयात होते तेव्हाही मी खुश होते. आज मी स्वतः सासू झाले तरीही मी खुश आहे. सुना माझ्या खूप चांगली. जिंदगी एक सफर आहे, यामध्ये बरेच लोक येतात जातात, त्याच्यामुळे आणि मॅच्युरिटी माणसाला आलेली असते वय झाल्यामुळे, त्याच्यामुळे पानं गळणार हा निसर्गाचा नियमच आहे. जसं काही काळानंतर आईवडील गेले, उद्या भाऊ जाईल, काही होऊ शकतं, पण तेवढं मन ताठर झालेलं असतं माणसाचं, त्याच्यामुळे जास्त शोक करत नाही माणूस की ठीक आहे जे गेले ते गेले, आपले आप्त सखीय गेले, पण जे आहेत त्यांच्याबरोबर आनंदाने राहायचं, एवढं जरी इंटेन्शन असलं तरी खूप झालं. म्हणून काय प्रश्न विचारलात तुम्ही परत, माऊलीला महत्त्व काय, आईला महत्त्व काय? तर आईशिवाय म्हटलेलं आहे ना की आई विना जग भिकारीच आहे. राजा देखील म्हणतो जर मला आई नसेल तर या जगात मला काहीच नाही आहे. जगात सगळं मिळू शकतं पण आईची माया काही मिळू शकत नाही. दुर्दैवी मुलं अशी असतात की जन्माला आल्यावर त्यांची आई या जगातनं निघून जाते. ती खरोखरच दुर्दैवी आहेत, कमनशिबी आहे. त्यांना सगळं जगात पुढं मिळतं पण आई मिळू शकत नाही. पण दुःख आता या जगात असं वाटते की ज्यांना आई आहे मिळाले पण त्यांना आपल्या आईकडे दुर्लक्ष करण्याची भावना निर्माण झालेली आहे. का तर ते या विज्ञान युगामध्ये एवढे वाहत चाललेत की त्यांना आई म्हणजे काय वाटतच नाही आहे. आपलं धावतं जग, आपली फॅशन, आपलं कुटुंब, आपली मुलं बाळ याच्याकडं ते झुकले जातात आणि आईकडे वडिलांकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. हे दुःखाची गोष्ट आहे. बरं, असा एखादा प्रसंग की तुम्ही नाही अनुभवला आहे पण आजूबाजूला म्हातारपणामध्ये आपल्या मित्राला किंवा आपल्या शेजाऱ्याला, आपल्या समाजामध्ये जगणाऱ्या ज्येष्ठांना त्रास झाला आहे, काय सांगाल याबद्दल? नाही, तसं बघायला गेलं ना तर समाजामध्ये 80% लोक दुःखी आहेत. दुःखी अशासाठी की मुलं उच्च शिक्षित झाली, परदेशात गेली, पैसा अडका खूप आला, पण या वयात जी माणसाची गरज असते, माणसाला पैसा काय कामी येत नाही, तर ते एक दुःख असतं. कारण संध्याकाळच्या कट्ट्यावर ज्यावेळेला गप्पा असतात त्यावेळेला ह्या गोष्टी बऱ्याच वेळा उगाळल्या जातात. सगळं आहे रे पण मुलं जवळ नाहीत, हे दुःख जास्त असतं लोकांना. आणि मग काही ठिकाणी म्हातारपणी आईवडिलांची आव्हानं होते की प्रॉपर्टी असेल तरच मग मुलं विचारतात, नाही तर जनरली ज्यांनी सगळं मुलांना दान केलं नटसम्राटसारखं आणि मग शेवटी रडायची पाळी येते. तर होता होईतो माणसाने शक्यतो आपण हयात असेपर्यंत कुठलाही पैसा अडका असो, प्रॉपर्टी असो, दुसऱ्याला देऊ नये, अगदी जवळचा असला तरी, कारण आपल्यानंतर ते सगळं त्याचंच असतं. तर तेवढा जरी बोध जरी लोकांनी घेतला ज्येष्ठांनी तरी त्यांचं आयुष्य. बरं, मला असा एखादा किस्सा सांगा की समजा एखाद्या घरामध्ये, म्हणजे जनरली आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये म्हातारी माणसं असतात, एक दोन असतात, मग एखादी सून असेल, मुलगा असेल किंवा काही माणसं असतात, त्यांच्याकडून म्हातारपणामध्ये दिला जाणारा जो त्रास आहे त्या त्रास देणाऱ्या नवतरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? आता खरं म्हणजे ज्या वेळेला घरोघरी मी बघत असते जीवनामध्ये की आपल्या आईवडिलांकडं दुर्लक्ष करून मुलगा देखील एवढं लक्ष देत नाही आपल्या आईकडं. सून समजा एक माझं असं म्हण आहे की सासू आई बनू शकत नाही आणि सून मुलगी जन्मात बनू शकत नाही. पण आपण आई नाही बनलो ना मुलगी नाही बनलो तरी आपलं कर्तव्य जरी आपण पार पाडलं की त्या वृद्धांकडं आपण वेळेला त्यांना जेवण देणं, किंवा कारण ते परावलंबी जीवन जगत असतात, कारण त्यांना आता म्हातारपणी काही करता येत नाही, सगळं करून तारुण्यात त्यांनी दिलेलं असतं आपल्याला. पण त्यावेळेला ती सून किंवा तो मुलगा निदान त्यांना वेळेवर जेवायला देणं, बाबा घरात आल्यावर तू कशी आहेस एवढं विचारलं आई वडिलांना तरी त्यांचं पोट भरतं, कारण त्यांना काय मेवा मिठाईची गरज
नसते. त्यांना ते फक्त भावनेचे भुकेले असतात. आयुष्यात म्हातारपणी जेवणाचे घाससुद्धा कमी जात असतात. त्यांना जेवण काय ठीक चांगलं झालेलं आहे, पण थोडा माझं पण ते वयामुळे आम्हाला काही काही आरोग्य प्रॉब्लेम्स येतात. त्याच्यामुळे मी थोडा नर्वस होतो. बाकी सगळं ठीक आहे. म्हणजे घरचं चांगलं सेटल आहे, चांगलं शिकलेलं आहे, चांगला पगार वगैरे होता चांगला. आणि आता जो आता तरुण पण जो होता तो वेगळा ना, म्हातारा पण वेगळा. हा त्रासाला समोर जाताना आपण बाकीचा कुठला विचार करायचा नाही. आपण आपलाच विचार करायचा. कोण कुठे काय करतो त्याच्याविषयी वाचन, लिखाण, संगीत ऐकणं, लोकांची गप्पा चप्पा छाटणं, त्यांना धीर देणं, या अशा गोष्टी आम्ही करतो. त्याच्यामुळे म्हातारपणामध्ये कुठल्याही आईवडिलांना मुलामुलीचा आधार हवा असतो ना. अशा वेळी जर समजा आपली मुलं परदेशामध्ये असतील तर त्या आठवणी, ते दिवस तुमचे कसे जातात? किती आठवणी येते? आठवण येतात. पण आता ते मोबाईलवर आपलं हे निघालेलं आहे, व्हॉट्सअपवरून आपण जे कॉल करतो, चित्रण. त्याच्यामुळे माझ्या मुलीची मी रोज अर्धा तास फिनलँडहून बोलतो. माझी मुलगी फिनलँडला असते. वसईची मुलगी ती पण ऑनलाईन याच्यावर बोलते. मुलगाही बोलतो, नातंही बोलतात. बरं तुम्हाला असं कधी वाटलं की या वयामध्ये ते आपल्या जवळच असायला पाहिजे होते? हां, हे वाटतं. पण काय करा, नोकरी धंद्यानिमित्त जायला पाहिजे. तर माझा मुलगा इथे पियानो बोलत आता तो सुरतमध्ये आहे. पण त्या नोकरी आणि मुलांची नातवांची शाळा वगैरे त्याच्यामुळे आम्हाला ते थोडंसं सहन करावं लागतं. मुलं बरं, एकंदर तुमची लाईफ जी आहे, तुमचं जे आयुष्य आहे ते अगदी मजेशीर आम्हाला वाटतंय. पण समाजामध्ये असे बरेच म्हातारे आजोबा आहेत, त्यांना त्रास आहे. तर अशा म्हाताऱ्या आजी आजोबांना जो त्रास होतोय तो होऊ नये यासाठी तुम्ही घरच्यांना काय सांगाल? त्याच्याकरता माणूस फायनान्शियली सॉलिड म्हणजे स्टेबल पाहिजे. काय व्हायला काय होतं, आपली लोक भावनेच्या भरात जाऊन आपलं घर, आपले मिळालेला प्रॉव्हिडंट फंड जे काही असेल ते सगळं मुलांना देतं. आणि जेव्हा तेव्हा असं होतं तेव्हा त्यांना असं म्हणजे समोरची सून किंवा मुलगा असा विचार करतो की आता आई बाबा जाणार आहेत कुठे. जेव्हा तुम्ही फायनान्शियली साऊंड असता तेव्हा त्यांना माहिती आहे की आम्हाची काही ह्यांना गरज नाही आहे. त्यामुळे कधीही भावनेच्या आहारी जाऊन आपला काय म्हणतात, समोरचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. तर ते आम्ही अंमलात आणलं पाहिजे. दुसरं, समजा 60 नंतर एखादी तरुणी किंवा एखादी सुंदर स्त्री आपल्या समोरून गेली तर आपलं मन परत एकदा तरुण होतं का? असं काही नाही. असं तरुण होतो असं काही नाही. पण बघण्याची दृष्टी आपल्याला दिलेली आहे. एखादी चांगली सुंदर बाई असेल तर आपण ते बघू शकतो. पण ते शुद्ध विचाराने, विचारानं का आपल्या त्याच वयाची आपली मुलगी सून असते. त्याच्यामुळे आपण तिच्याकडे तशा तऱ्हेने बघू शकत नाही. मी एक म्हातारपणाबाबत तरुणांना काहीतरी एक संदेश मिळावा आणि याबाबत एक कविता सादर करीत आहे. कवितेचा शीर्षक आहे धागा. उठ तरुणा आता तरी जागा हो, उठ तरुणा आता तरी जागा हो, थकलेल्या जीवांना आधाराचा धागा हो, थकलेल्या जीवांना आधाराचा धागा हो. हल्ली सगळीकडे एकच चर्चा, हल्ली सगळीकडे एकच चर्चा म्हणे जगात वृद्धाश्रम खूप वाढलेत, म्हणे जगात वृद्धाश्रम खूप वाढलेत. थकलेले जीव त्यात धरून बांधून कोंडलेत, थकलेले जीव त्यात धरून बांधून कोंडलेत. या कोंडलेल्या जीवांसाठी, या कोंडलेल्या जीवांसाठी ऑक्सिजनचा फुगा हो, थकलेल्या जीवांना आधाराचा धागा हो. फक्त काय अहो भिंती कसल्या, भगदाड म्हणावं लागेल भगदाड. या भगदाडांना बुजण्यासाठी, या भगदाडांना बुजण्यासाठी सिमेंटचा घाना हो, उठ तरुणा जागा हो, थकलेल्या जीवांना आधाराचा धागा हो, थकलेल्या जीवांना आधाराचा धागा हो. अंतिम सांज ही जीवनाची होई हळूहळू, सांज ही जीवनाची होई हळूहळू. सूर्य तारुण्याचा झुकतो हळूहळू, सांज ही जीवनाची होई हळूहळू, सांज ही जीवनाची होई हळूहळू. सूर्य तारुण्याचा झुकतो
हळूहळू सांज ही जीवनाची होई, हळूहळू सांज ही जीवनाची होई, हळूहळू ना भरोसा या जीवाचा माणसा, ना भरोसा या जीवाचा माणसा, मृत्यू येई कधी कधी तो हळूहळू, मृत्यू येई कधी कधी तो हळूहळू, सूर्य तारुण्याचा झुकतो हळूहळू, सांज ही जीवनाची होई, हळूहळू सांज ही जीवनाची होई, हळूहळू ना कधी तू पुण्य केले आजवरी, ना कधी तू पुण्य केले आजवरी, भोग आता केल्या कर्माची फळे, भोग आता कर्माची फळे, हळूहळू सूर्य तारुण्याचा झुकतो हळूहळू, सांज ही जीवनाची होई, हळूहळू सांज ही जीवनाची होई, हळूहळू. धन्यवाद. लहान बाळ, म्हातारी माणसं यांचं मन आहे ना सारखंच असतं. त्यांना ना रस्त्यावर टाकण्याआधी फक्त एकदा अवश्य विचार करा. काय मग रसिक हो, व्हिडिओ आवडला का? आवडला असेल ना तर आपल्या आई वडिलांसाठी, आपल्या आजी आजोबांसाठी एक लाईक अवश्य द्या. आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.